आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। तिवसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना निकृष्ट व उगवण शक्ती कमी असलेले बोगस बियाणे विक्री करून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटी तिवसा यांच्या वतीने तहसीलदार व कृषी अधिकारी तिवसा यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर बोगस बियाण्यांचं पोतं ठेवून तीव्र निषेध नोंदवला। काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की पुढील 2 दिवसात संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून दुबार पेरणी वेळेत करता येईल। याशिवाय संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तातडीने तिवसा येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व प्रशासनाशी समन्वय साधावा, अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडेमारो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बोगस किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियम 1968 तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। तसंच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी। आज शेतकरी आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडे बियाणे, खते, पीक विम्याच्या अपुऱ्या मदतीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे। अशा परिस्थितीत बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यानं शासन व प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई होणार का आणि शासन नुकसान भरपाई देणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव वानखडे, लुकेश केने, मुकुंद पुनसे, सेतू देशमुख, शालिग्रामजी ढगे, चंदू ढगे, प्रशांत पुनसे, मंगेश पुनसे, संजय पुनसे, दिनेश ढगे, किशोर गोरडे, विश्वजित बाखडे, सागर वाघमारे, प्रमोद वानखडे, प्रणव गौरखेडे, संजय चौधरी, अतुल गवळ, वैभव ढवळे, अजिंक्य चौधरी, सचिन वानखडे, योगेश वानखडे, आदेश वानखडे, राजूभाऊ देशमुख, श्रीकांत माहोरे, आकाश मकेश्वर, गौरव चौधरी, आनंद ढगे, श्रीकांत ढगे, कैलास ठाकरे, रामदासजी पुनसे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल्यानंतर अशा अनेक कंपन्या आहे, ज्यामध्ये बूस्टर आहे, महादेव आहे, इनोवेज आहे आणि 3 ते 4 कंपन्याची बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याने बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारून या ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळलेले आहे। आणि या अनुषंगानं आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सोयाबीन फेकून आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कंपनीच्या प्रतिनिधींना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। पेरणीचे दिवस निघून गेलेले आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणी करूनही उगवले नाही त्यांची तातडीनं नुकसान भरपाई आणि त्यांना बियाणं 2 दिवसात उपलब्ध करून देण्याची चेतावणी कृषी विभागाला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं दिलेली आहे। यावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी, कंपनीचे प्रतिनिधी, सर्व शेतकरी आणि तालुका काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधींना दणके दिल्याशिवाय, सोटे दिल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा एक आक्रमक पवित्रा होता। याच्यापेक्षा आक्रमक पवित्र्याला कृषी विभागानं आणि या सरकारनं, सत्ताधाऱ्यांनी तयार राहावं अशी सूचना किंवा असा इशारा आम्ही या आंदोलनातून देत आहोत।